नागपूर कामठी पुलावर उद्घाटनाआधीच खड्डे पडल्याचं दिसतंय आणि या खड्ड्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर प्रशासनाला जाग आली आणि तत्काळ हे खड्डे बुजवण्याचं काम सुरू करण्यात आलंय। उद्घाटनापूर्वीच उड्डाण पुलाला खड्डे पडल्यामुळे कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय। याबाबतचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांनी। नागपूर शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस काही भागांमध्ये झाला होता। आता मी सध्या नागपुरातील कामठी परिसरामध्ये आहे। कामठीतील हा खरं तर उड्डाण पूल आहे जो यादवनगर आणि रमानगर या भागाचा आहे आणि हा पूल सध्या निर्माणाधीन आहे। खरं तर या ठिकाणाहून रेल्वे जात असल्यामुळे हा उड्डाण पूल बनवण्यात आला होता आणि त्याचं काम सध्या अजूनही सुरू आहे। मात्र काल या सगळ्या संदर्भातले जे व्हिडिओ होते ते व्हिडिओ व्हायरल झाले। मी ते व्हिडिओसुद्धा दाखवतो। आपण बघू शकतो याच उड्डाण पुलावर जे आहे खरं तर गड्डे पडल्याचे जे होते ते व्हिडिओ व्हायरल झाले। याच्यामध्ये आजूबाजूचा परिसरसुद्धा आपण पाहू शकतो। पाण्याची टाकी दिसते आहे, खड्डे पडलेले आहे। काही लोकांनी हे व्हिडिओ काढले होते आणि त्यानंतर मात्र प्रशासनाला जाग आली आणि जो काही कंत्राटदार असेल त्या कंत्राटदाराकडून हे सगळे खड्डे जे होते हे रातोरात खरं तर बुजवण्यात आलेले आहे। आपण आता हेच दृश्य तुम्ही पाहिलेल्या खड्डे पडल्याचे आता याच भागातले तुम्ही हे दृश्य पहा ज्या ठिकाणी सगळे जे आहे खड्डे बुजवण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। नुकतंच हे काम झालेलं आहे खरं तर। मात्र जितकी तत्परता या खड्डे बुजवण्यासाठी दाखवली तितकी तत्परता इतर शहरातील इतर भागांमध्ये दाखवतील का असाही प्रश्न पडतो। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग ढोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।